चंदनाची तस्करी करणारे 2 आरोपी 1,45,645 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेत। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास सूचना मार्गदर्शन करत रवाना केलं। दरम्यान पथक नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमाबाबत माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली। नेवासा तालुक्यातील चांदा येथील रहिवासी बाळासाहेब गायकवाड हा आकाश हॉटेलच्या पाठीमागे विक्रीस आणि तोडण्यास प्रतिबंध असलेले चंदनाचे झाड कोठून तरी तोडून चोरून विक्री करण्याहेतू जवळ बाळगून आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता एक इसमास ताब्यात घेतलं। त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं बाळासाहेब गायकवाड असं सांगितलं। त्याच्याकडे चंदनाची लाकडं कोठून आणि कोणाकडून खरेदी केली याबाबत विचारणा केली असता त्यानं सांगितलं की ही चंदनाची लाकडं मी माझ्या स्विफ्ट कारमधून चालक शरद म्हेत्रे हा आणि मी आम्ही दोघे रामा वाघमोडे, सुरेश शिंदे आणि राजेंद्र पवार यांच्याकडून खरेदी करून रियाज भाई राहणार बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश यांना विक्री करणार असल्याचं सांगितलं। तसेच इतर आरोपींचा शोध घेतला असता आरोपी शरद म्हेत्रे हा आढळून आला। ताब्यातील आरोपींची आणि घराची झडती घेतली असता त्यांच्याजवळून 1,45,645 रुपये किमतीचे चंदनाची लाकडं असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि संबंधित आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सोनई पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 नेवासा अहिल्यानगर।